शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन जग जिंकण्याची दुर्दम्य महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या ध्येयवादी मावळ्यांसाठी शिवाजी द मॅनेजमेंट ऑफ ऑल गुरुज. इथे थातूर मातूर कारण सांगून अपयश का आलं हे सांगण्यापेक्षा यश मिळालंच पाहिजे या दिशेने काम करण्याची, करून दाखवण्याची पद्धती म्हणजे शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट. शिवरायांचं मॅनेजमेंट म्हणजे नेमकं तरी काय? हायर प्रोडक्टिव्हिटी, बेटर रिलेशन, डिसिप्लिन्ड वर्कफोर्स, गुड वर्किंग कंडिशन, इन्क्रीज इन प्रॉफिट, रिडक्शन इन अब्सेंटिझम अँड रिडक्शन इन वेस्टेज, हे शिवरायांचं मॅनेजमेंट. अहो, शिवरायांनी कायमच 2 स्वारामागे 3 घोडी म्हणजेच एक घोडं प्रवासामध्ये थकलं तरी दुसरं वापरता येईल किंवा छापा टाकण्याच्या वेळी माल वाहायचं काम येईल अशी व्यवस्था केली. मोहिमेला जाताना सैनिकाचा 4 महिन्याचा ऍडव्हान्स पगार आणि एखादा मावळा शहीद झालाच तर त्याच्या कुटुंबाची कायमस्वरूपी केलेली व्यवस्था, प्रत्येक मावळ्याला सरकारातून घोडा, कपडे, शस्त्र आणि धान्य सुद्धा देणे. अहो, एवढंच नाही तर प्रोडक्टिव्हिटी आणि इफेक्टिव्हनेसचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 मावळ्यांच्या गराड्यात 5000 शत्रूंना 8 तास घोडखिंडीत रोखून धरलं. एकही माणसाने मरेपर्यंत खिंड सोडण्याची इच्छा प्रकट केली नाही. मरणापेक्षा स्वराज्याची बांधिलकी मोठी मानली. हे शिवरायांचं मॅनेजमेंट. ही शिवरायांची खरेच संबंध. शिस्तबद्ध काम करण्याची पद्धत पाहिजे असेल तर महाराज आग्र्यातून 2,60,000 फौजेच्या गराड्यातून सुटले. औरंगजेबाला काही सुद्धा करता आलं नाही. महाराजांचा एकही मावळा तिथे पकडला गेला नाही. हे शिवरायांचं खरं मॅनेजमेंट. म्हणून शिवरायांच्या मॅनेजमेंटचा आदर्श घेऊया आणि आपणही आपल्या आयुष्यात तो अवलंबून आपल्या आयुष्यात यशस्वी होऊयात. जय जिजाऊ, जय शिवराय.